झी 24 तास एक पाऊल पुढे। जाणून घेऊया मनोरंजन विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडी झटपट। 22वा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा मंगळवारी पार पडला। यावेळी नाट्य क्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी विक्रम गोखले यांना मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर सिने क्षेत्रातल्या योगदानासाठी माधुरी दीक्षितला आदिशक्ती पुरस्कारानं गौरवण्यात आलं। यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते। दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जातो। ढकल माधुरी दीक्षितला आदिशक्ती पुरस्कारानं गौरवण्यात आलाय। मास्टर दीनानाथ पुरस्कार कुमार बोस यांना देण्यात आला, तर मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कारानं विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी माधुरींनी गाणं गाऊन सर्वांची मनं जिंकली। गायक संगीतकार अदनान सामी लवकरच सिनेमात पदार्पण करणार आहे। रोमॅन्टिक कॉमेडी असलेल्या या सिनेमात अदनान प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे अनेक हिट अल्बम्स दिल्यानंतर आता अदनानची बॉलिवूड एंट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का तेच पाहायचंय। ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची नात झानया लवकरच एका अल्बममध्ये गाताना दिसणार आहे। अँटी पायरसी ट्रॅक असं अल्बमचं नाव आहे। नुकत्याच या अल्बमसाठी झानयानी गाण्याचं रेकॉर्डिंग केलंय। आजीचा गाण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी झानया सुद्धा खूप उत्सुक आहे। अजय देवगण आणि अनिल कपूर सध्या व्यग्र आहेत आपल्या तेज सिनेमाच्या प्रमोशनमध्ये। नुकतीच या दोघांनी दिल्लीत हजेरी लावली आणि तिथल्या F1 ट्रॅकवर रेसिंग करत सिनेमाचं प्रमोशनही केलं। तेज सिनेमात अनेक ऍक्शन सिक्वेन्स पाहायला मिळणार आहेत। अभिनय दिग्दर्शनानंतर आता आमिर खान लेखनाकडे वळण्याच्या विचारात आहे। आपल्या आईच्या रेसिपीजवर पुस्तक लिहिण्याचा विचार आमिरने केलाय। अद्याप याबद्दल काहीही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याचं आमिरनं स्पष्ट केलंय। त्यामुळे आता मिस्टर परफेक्शनिस्ट लेखनातही आपलं कौशल्य दाखवून देण्यासाठी सज्ज झालाय। अंधेरीच्या हत्याकांडामुळे चर्चेत आलेली मॉडेल रोझलिन खान आता सरसावलीये ती प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी। पेटा या प्राणीरक्षक संस्थेच्या एका कार्यक्रमात रोझलिन सहभागी झाली। सौंदर्य प्रसाधन बनवण्यासाठी प्राण्यांचा वापर केला जात असल्याबद्दल तिने खंत व्यक्त केली आहे। साजिद खान दिग्दर्शित हाऊसफुल 2 ने दुसऱ्याच आठवड्यात जवळपास 100 कोटींचा आकडा पार केल्याचं म्हटलं जात आहे। अक्षय कुमार, जॉन अब्राहम, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, असीम झरीन खान, शहजान खान यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।